आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करायचंय, चला तर काही सोप्या पण एकदम प्रभावी टिप्स बघूया. काहीही बोलण्यापूर्वी फक्त 2 सेकंद थांबा. यामुळे उत्तरं अधिक विचारपूर्वक दिली जातात. बोलताना समोरच्याच्या डोळ्यात बघून बोला. याने आत्मविश्वास तर वाढतोच आणि प्रामाणिकपणे दिसतो. वाद टाळायचे असतील तर वाक्याची सुरुवात मला असं वाटतं किंवा मी ने करा. बोलताना समोरच्या व्यक्तीचं नाव घ्या. यामुळे एक आपलेपणाची भावना निर्माण होते. आपण स्वतःशी कसं बोलतो यावर सगळं अवलंबून असतं. याच पायावर आपलं व्यक्तिमत्व उभं राहतं. नेहमी स्वतःशी सकारात्मक बोला, कारण आपला मेंदू तेच खरं मानतो जे आपण त्याला सांगतो. मोठं ध्येय न ठेवता फक्त कालपेक्षा आज थोडं उत्तम बनण्यावर लक्ष केंद्रित करा. बरं, हा आतला आत्मविश्वास जगाला दिसणार कसा? तर उत्तर आहे आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये. नेहमी ताठ उभं राहा. यातून समोरच्या व्यक्तीवर आपल्या आत्मविश्वासाची लगेच छाप पडते. बोलताना हातांची हालचाल विचारपूर्वक करा. यामुळे आपलं बोलणं जास्त प्रभावी वाटतं. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा गुण, तो म्हणजे परिपक्वता. खरी परिपक्वता आपण काय बोलतो यात नाही, तर काय बोलत नाही यात जास्त दिसते. एक सोपा नियम आहे, जास्त ऐका आणि कमी बोला. यामुळे लोकांचा आदर सहज मिळवता येतो. लक्षात ठेवा, योग्य वेळी शांत राहणं ही कमजोरी नाही, तर ती एक ताकद आहे. मग यापैकी कोणती सवय सर्वात आधी लावायची? निवड करा आणि आजपासूनच सुरुवात